आयडियल फाउंडेशनच्या वतीने ज्या पद्धतीने आपण या देशामध्ये काम करता आहात, ज्या पद्धतीने आपण पुढे जातात, मला खात्री आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण उद्याच्या भविष्यात कमी कमी होत जाईल आणि एक दिवस या देशात एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही असा दिवस निश्चित उघडेल. कारण त्यासाठी जे करणं गरजेचं आहे त्या आयडियल फाउंडेशनच्या माध्यमानं देशभरात केलं जात आहे. ही सगळ्यात महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे. खरं तर सन्मान्य प्रकाशजी अवताडे खऱ्या अर्थानं यशस्वी आहे. याचं कारण असंख्य शेतकऱ्यांना उंचीवर आणायचं काम आयडियल फाउंडेशनच्या माध्यमानं ते करत आहेत. वाढदिवसाच्या आपण सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्याच आहेत, पण त्यांच्या हातून असंख्य शेतकरी उभा राहावे. मोत्यासारखं पीक देशाच्या कानाकोपऱ्यात डोलावं आणि आयडियल पीक उत्पादन करणारा आयडियल शेतकरी आयडियल फाउंडेशनच्या माध्यमाने उभा राहावा अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. खरं तर अशा अनेक पुरस्कार सोहळ्यांना उपस्थित राहण्याचा योग वारंवार येतो. पुरस्कार 3 पद्धतीचे असतात. पहिला पुरस्कार, जन्माला आलात, आतापर्यंत काहीच केलं नाही, आता हा पुरस्कार घ्या आणि निदान इथून पुढे तरी काही करा. दुसऱ्या पद्धतीचा पुरस्कार असतो, जन्माला आलात, भरपूर केलं, आता हा पुरस्कार घ्या आणि निदान इथून पुढे तरी शांत राहा. तिसरा पुरस्कार मात्र आणखी वेगळ्या पद्धतीचा असतो. आपण आतापर्यंत जे केलं त्याच्याबद्दलची कृतज्ञता आणि इथून आपण पुढे जे करणार आहात त्याच्यासाठीच्या शुभेच्छा असा दुहेरी समन्वय या पुरस्कारात असतो. आयडियल फाउंडेशनच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या आजच्या पुरस्कार सोहळ्याचं वर्णन या तिसऱ्या पद्धतीचा पुरस्कार म्हणून करावं लागेल. आपण शेतकऱ्यांनी आतापर्यंत जे कार्य केलं त्या कार्याबद्दलची ही कृतज्ञता आहे आणि इथून पुढे आपण जे करणार आहात त्याच्यासाठीच्या या शुभेच्छा आहेत. खरं तर विघ्नहर गणेशाची ही पावनभूमी आहे. स्वराज्य निर्माण करणाऱ्या स्वराज्य निर्माता छत्रपती शिवाजी महाराजांची ही जन्मभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सुरुवात हातात तलवार घेऊन नाही तर हातात नांगर घेऊन केली. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. मनात आलं तर शेतकरी काय करू शकतो हे 350 वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी दाखवून दिलं. ज्या हातामध्ये नांगर धरायचा त्याच हातामध्ये तलवारी घेऊन या शेतकऱ्यांनी स्वतःचं राज्य निर्माण करून दाखवलं. इतकी ताकद या शेतकऱ्यांच्या मनगटात आहे. हे ज्या भूमीतून सिद्ध झालं ती ही शिवनेरीची पवित्र भूमी आहे. कौतुकासारखी दुसरी प्रेरणा नसते, कौतुकासारखं दुसरं प्रोत्साहन नसतं. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊंच्या सोबत ज्यावेळी पुण्यात आले, उद्ध्वस्त झालेलं पुणे, भकास कंगाल झालेलं पुणे, रायरावांना गाढवाचा नांगर फिरवून उद्ध्वस्त केलेलं पुणे, एक तुटकी वान फुटकी कवडी अडकून पहार रोवलेलं पुणे, अशा उद्ध्वस्त पुण्यात आल्या. तिथं जर कुणी राहिलं तर त्याचा निर्वंश होईल अशी भीती. अशा पुण्यात आल्यात मासाहेब. राज्य करायचंय, जहागिरी चालवायची आहे, पण राज्य करावं कुणावर, जहागिरी चालवावी कुणावर, होतं कुणी तर दगडाधोंड्यांवर. अरे माणसं होती कुठं, माणसं दूर दयाखऱ्यात परगंदा. मासाहेबांनी त्या परगंदा लोकांना घातली साथ, या परत या गावात. आणि रयतेने विचार कुणाच्या भरोशावर, आणि कडाडल्या जिजाऊ तुमच्या शिवबा राजांच्या भरोशावर, या राजे समर्थ आहे. पण त्याच वेळी रयतेने बोट दाखवलं, मातीच्या बुरात रोल्या गेल्या पहारीकडे आणि विचारलं कसं यावं, कसं यावं इथं आलो तर आमचा निर्वंश होईल. आणि त्या सरशी मासाहेब झाल्या पुढं मातीच्या मुरातली ती पार उचकटली, दूर भिरकावून दिली, अंधश्रद्धेचं जोखड झुगारलं आणि कडाडल्या मासाहेब मी राहील इथं, उद्या माझा झाला निर्वंश तरी. आणि आपल्या एकुलत्या एक पुत्राला सोबत घेऊन मासाहेब पुण्यात राहायला लागल्या. रयतेला विश्वास आला, अरे मासाहेब राहत आहे तिथं, आपण का नाही. रेल परतू लागली, घरं गजबजू लागली, गावं कुजबुजू लागली. पण त्याच वेळी रयतेला प्रश्न पडला, गावात तर आलो, घरात तर आलो, पण खावं काय, प्यावं काय, शेती करावी तर पेरावं काय, काय आहे आपल्याकडं. आणि मग त्यावेळी महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभा राहिली. या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि या संस्थेच्या संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ. या स्वराज्य नावाच्या संस्थेतून इथल्या शेतकऱ्यांना बिबेनं दिली, खतं दिली, बैल जोड्या दिल्या. बघता बघता शेतकरी रानात गेला, पेरणी झाली, मोत्यासारख्या दाण्याची कणसं लगडू लागली. शेतकरी आनंदी झाला, कष्टाला फळ आलं. पण त्याच वेळी काळजात कल्लोळ
फुवारा नेस्तनाबूत करायची. डोळ्यात देखत उभं पीक वाया जाताना दिसू लागलं. शेतकरी हवालदिल झाला. धावत धावत मासाहेबांकडे गेला. मासाहेब, पेरणी तर झाली, पिकं तर आली, मोत्यासारख्या दाण्याची कणसही लगडली, पण मासाहेब जनावर उच्छाद मांडत्यात, उभ्या पिकात हैतोस घालत्यात, सगळं पीक न शिवत्यात. काहीतरी करा मासाहेब. मासाहेबांना कळून चुकलं. पिकं जगली तर शेतकरी जगेल. पिकं जगली पाहिजे आणि त्यासाठीच मासाहेबांच्या विलक्षण बुद्धीतनं एक विलक्षण युक्ती बाहेर पडली आणि मासाहेबांनी आसपासच्या गावागावात दौडी दिली. जो कुणी पिकात उच्छाद मांडणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल. आणि गावागावात तरणीबाण जिगरबाज पोरं बाहेर पडली. रातोरात पिकाभोवती पहारा करायला लागली. एखादं जनावर फुसफसताना दिसलं, चित्त्याच्या चपळाईने झेप मारायला लागली, त्याच्या मुसक्या वळायला लागली, शेपटी तोडायला लागली आणि दाखवायला मासाहेबांकडे घेऊन यायला लागली. सोन्याचं कडं मिळवायला लागली. एकाच दगडात दोन पक्षी मारले मासाहेबांनी. एक, जनावरांपासून पिकाचं संरक्षण झालं आणि दोन, स्वराज्यासाठी आवश्यक असणारी जिगरबाज मावळ्यांची मांदियाळी आपोआप गोळा झाली. एके दिवशी रात्री 1:30-2चा प्रहर होता. लाल महाल संत शांत निरिस्त झालेला. अचानक बाहेर 5-6 पोरांचा गलका ऐकू आला. तसा पहारेकरी धावत धावत पुढं झाला. 5-6 तरणीबाण पोरं. एका पोराच्या खांद्यावर भलमोठं रानगव्याचं धूड. पहारेकरनं विचारलं, काय र? तसं तरणीबाण पोरग सरदिशी पुढं झालं. मासाहेबांनी भेटायचं आहे. कारण मासाहेबांनी दौडील ती नव, जो कुणी जनावरांची शिकार करेल त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल. हे काय जनावर घेऊन चालू नव? तसा पहारेकरी म्हटल्यावर पर सकाळी की मासाहेब झोपल्यात आता. नाही नाही, मासाहेबांनी भेटल्या बेगार जाणार नाही. अरे येडा का खुडाल्या का? रातचं 1:30 वाजल्यात. सकाळी की मासाहेब झोपल्यात आता. नाही नाही, मासाहेबांनी भेटल्या बेगार जाणार नाही. पोर ऐकायला तयार नाही. तोपर्यंत बाहेरचा तो गोंधळ ऐकून मासाहेब स्वतः जातीनं येत्या झाल्या. काय गडबड रे? तसं तरणीबाण पोरग सरदिशी पुढं झालं. मासाहेब मासाहेब मासाहेब, तुम्ही दौडील ते नव, जो कुणी जनावरांची शिकार करेल त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल. हे काय जनावर घेऊन चालू आहे नव? मासाहेबांनी एकदा त्या पोराकडं आणि एकदा त्या जनावराकडे बघितलं आणि मासाहेब त्याला म्हणाल्या, अरे पण आम्ही दौंडीत असंही सांगितलेलं की अख्खं जनावर दाखवायला नाहीची गरज नाही, नुसती शेपटी दाखवायला आणली तरी चालेल. की अख्खं जनावर कशाला घेऊन आला? तशी त्या पोरानं मान खाली घातली आणि ते पोर मासाहेबांना म्हणालं, मासाहेब ध्यानातच नाही राहिलं बघा. आणि काय रे, सकाळी आला असता तर आम्ही काही तुला सोन्याचं कडं दिलं नसतं. एवढंच असं ऐकलं तर त्या पोराच्या दोन्ही डोळ्यातनं खळखळ पाणी उकळायला लागलं. त्याला हुटका फुटला आणि आलेला हुटका दाबत तो पोर मासाहेबांना म्हणाला, मासाहेब सोन्याचं कडं मिळावं म्हणून नाही आलो मासाहेब. मासाहेब तुमच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडावी म्हणून आलो मासाहेब. मासाहेब तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर पडली ना की 10 हत्तीचं बळ येतं. या जनावरांची शिकार केली म्हटलं कवा एकदा तुमच्या जवळ येतो आणि कवा एकदा तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर घेतो. सोन्याचं कडं नको मासाहेब, तुमच्या कौतुकाची थाप फक्त माझ्या पाठीवर पडू द्या. मासाहेब पुढं झाल्या. त्या पोराचे डोळे पुसले. त्याला विचारलं, नाव काय रे तुझं? तसं ते पोर म्हणाले, ताना. तानाजी माणूसारा, उमरड गावचाची. आणि त्या दिवसापासून तान्हा जो मासाहेबांचा झाला तो मरेपर्यंत स्वराज्याचा राहिला. एक कौतुकाची थाप माझ्या तानाजीला घडवणारी ठरली. खरं तर ज्या समाजात पाठीवर कौतुकाची थाप टाकणारी माणसं असतात त्या समाजात नररत्न उगवतात आणि ज्या समाजात पाठीवर कौतुकाची थाप टाकणारी माणसं नसतात तिथं नररत्न कधी उगवत नसतात. स्वराज्य तलवारीच्या पात्यावर नाही, स्वराज्य कौतुकाच्या थाप्यावर उभा राहिलंय. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. मी आयडियल फाउंडेशनचं मनापासून कौतुक यासाठी करतो, या समोरच्या असंख्यांच्या पाठीवर आपण कौतुकाच्या थापा टाकणार आहात. या थापेतूनच कृषी क्षेत्रातली कृषी रत्न तयार होतील, जे भारतीय शेती क्षेत्र विकसित करतील, यशाच्या शिखरावर नेतील. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर हल्ली परिस्थिती इतकी अडचणीची आहे, म्हणजे हल्ली कुणाला कुणाचं बरंच वाटत नाही की काय, असा प्रश्न निर्माण झालाय. म्हणजे पूर्वी परिस्थिती अशी होती की समोरून एखादा ग्रस्त आला की आम्ही त्याला विचारायचो कसं काय, बरं आहे का? पुढचा म्हणायचं आमचं कशाच बरं, तुमचंच बरं आहे. त्या काळात आपल्याला अजिबात बरं वाटायचं नाही, पुढच्याचं मात्र खूप बरं वाटायचं.
आता काळ इतका बदललाय, आता आपलं तर आपल्याला बरं वाटतच नाही, पण पुढच्याचं अजिबातच बरं वाटत नाही. म्हणजे रस्त्यानं चालता चालता खड्ड्यात पडलो तर पुढच्याला सांगणार नाही जपून पुढं चाल, पुढं खड्डा आहे, आपण तिथंच उभा राहणार. पुढच्याला सांगणार मी पण असाच पडलो, य पुढचा कसा पडतोय की बघू. म्हणजे शेजारीनं किरणा मालाचं दुकान टाकलं की आम्ही सुद्धा किरणा मालाचं दुकान टाकणार. बुडलो तर दोघं बुडू, पण तुला वर येऊ देणार नाही. ही एकमेकाला गाडायच्या मानसिकतेत असणारा समाज आयडियल फाउंडेशनच्या माध्यमातून एकमेकाला वर काढायच्या प्रयत्नात आहे. ही सगळ्यात मोठी अभिनंदनाची गोष्ट आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. माझं उत्पन्न वाढलं तुझं वाढायला हवं, माझं उत्पादन वाढलं तुझंही वाढायला हवं, ही जी वृत्ती आहे ती फार महत्वाची आहे. एकमेकांचा हात हातात घेऊन एकमेकांना यशाच्या दिशेनं नेणं ही सगळ्यात मोठी प्रगतीची खूण असते. आयडियल फाउंडेशनच्या माध्यमातून प्रकाश अवतारेंच्या नेतृत्वाखाली ते काम संपूर्ण देशभर होतंय, याचा मनस्वी आनंद आहे. खरं तर भारतातली 70% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. भारतातली 50%पेक्षा अधिक लोकसंख्या फक्त शेती करते. मग शेती क्षेत्रामध्ये एवढी लोकसंख्या असताना सुद्धा आज खरंच शेती क्षेत्राकडे तितकं लक्ष दिलं जातं का? भारतीय अर्थव्यवस्थेच्या जीडीपी मध्ये 18 ते 20% वाटा फक्त कृषी क्षेत्राचा आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून शेती क्षेत्राला मी मानतो. पण माझ्यासारख्या अभ्यासकाला कधीतरी प्रश्न पडतो, 20-25तल्या एखाद्या तरुणाला मी विचारतो, तू पुढं काय होणार आहे, तू तुझ्या आयुष्यात काय बनणार आहे, तुझं मोटिव्ह काय, तुझं ध्येय काय आहे? कुणी सांगतो मला डॉक्टर व्हायचं आहे, कुणी सांगतं मला इंजिनियर व्हायचं आहे, कुणी सांगतं मला उद्योगपती व्हायचं आहे, कुणी सांगतं मला स्वतःचा व्यवसाय उभा करायचा आहे, कुणी सांगतं मला स्वतःचा कारखाना काढायचा आहे. पण दुर्मिळ 70% शेती करणाऱ्या या देशामध्ये चुकून एखादा भेटतो जो छाती काढून सांगतो मला शेती करायचं आहे, मला शेतकरी व्हायचं आहे. दुर्दैवाने आमच्या देशामध्ये शेतीला करिअर मानणारी आणि शेतकरी होऊ पाहणारी पिढीच आम्ही तयार करत नाही. ही अलीकडची आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. महाराष्ट्रात 4 कृषी विद्यापीठ आहेत, पण या 4 कृषी विद्यापीठामधनं जे कृषी पदवीधर होतात त्यापैकी किती टक्के मुलं प्रत्यक्ष शेती करतात, हा सगळ्यात मोठा चिंतनाचा आणि संशोधनाचा विषय आहे. एखाद्या कंपनीची भरती निघाली तर मुलाखतीत पहिलं सांगितलं जातं BA असायला हवा, BCom असायला हवा, MA पाहिजे, MSc पाहिजे, इंजिनियर पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, शेती करायचं आहे. अर्हता काय? काही नसलाच तर इकडे ये. विकासाची शिखरं कधी निर्माण केली जातात? क्षेत्र आवडीचं असलं तर. इथं शेती करायची मुळात आवडच नाही, ही आमची सगळ्यात मोठी अलीकडची शोकांतिका आहे. कुठंच काही जमलं नाही तर कर शेती. अशा कार्यक्षेत्रामध्ये त्या क्षेत्राचा विकास कसा आणि कितपत होईल, हा सगळ्यात महत्वाचा चिंतनाचा विषय आहे. मला आपल्या सगळ्यांचं कौतुक काय, आसमानी आणि सुलतानी वरवंट्याखाली शेतकरी संकटात असताना आपण त्या धीरान आणि धीरोदात्तपणे काळ्या मातीत उभा आहात आणि यशाची शिखरं गाठत आहात. हे अनेकांसाठी प्रेरणादायक आहे. मला कौतुक वाटतं ज्यावेळी रस्त्यावरनं प्रवास करताना एखाद्या गाडीच्या काचेवर लिहिलेलं असतं शेतीशिवाय मजा नाही. कौतुक वाटतं त्याच. निर्मितीसारखा दुसरा आनंद नसतो. आपण त्या निर्मितीचे निर्माते आहात, आपण शेतकरी आहात, हे सगळ्यात महत्वाचं आहे. जगाला पोषण देण्याचं काम, जगाचा पोशिंदा होण्याचं काम. आज परिस्थिती आहे 2019च्या युनिसेफच्या अहवालामध्ये असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं की शेतकरी शेती उदरनिर्वाहासाठी करतो, शेतकरी शेती व्यवसाय म्हणून करतो, शेतकरी शेती उद्योग म्हणून करतो, पण त्यालाही बाजूला सरत उद्याच्या काळामध्ये जगाची अन्नाची गरज पुरवण्यासाठी आम्हाला शेती करावीच लागेल. त्यासाठी शेती आणि शेतकरी जिवंत ठेवावा लागेल, नाहीतर जग जिवंत राहणार नाही. हे उद्याचं भयावह संकट आमच्या समोर आहे. कुणाचीच शेती करायची तयारी नाही, पण अन्नाची गरज मात्र प्रत्येकाला आहे. आज जगभरात 19% मुलं कुपोषित आहेत, ज्यांना अन्नच मिळत नाही. भारताचा क्रमांक त्यात 3रा येतो. आफ्रिका पहिल्या क्रमांकावर आहे, जिथली सगळ्यात जास्त मुलं कुपोषित आहेत. आणि भारतामध्ये सुद्धा आम्ही 19% पर्यंत पोहोचलोय की आमच्या भारतातल्या इतक्या मुलांना अन्नच मिळत नाही.
स्वातंत्र्याच्या काळामध्ये भारताची लोकसंख्या 29 कोटी होती. आज भारताची लोकसंख्या तिपटीनं वाढली. पण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारताची जमीन जेवढी होती 2024 साली जमीन तेवढीच आहे. जमीन वाढली नाही, खाणारी तोंड वाढलीत. मग या वाढलेल्या खाणाऱ्या तोंडांना वाढीव अन्न देणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी आणि उद्याची सगळ्यात मोठी गरज आहे. आम्हाला शेती आणि कृषी क्षेत्राकडे आता त्या दिशेनं पाहावं लागेल. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. पण दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे, युरोपीय देशामध्ये तुम्ही जर गेला तर 35 पेक्षा कमी वयोगट असणारी किती तरुण मुलं शेती करतात. युरोपात त्याचं प्रमाण आहे 6%. अमेरिकेमध्ये शेतकऱ्यांचं सरासरी वय 55 आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये शेतकऱ्यांचं सरासरी वय 56 वर्ष आहे. म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही तरुण मुलं शेती करत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्यांचं सरासरी वय 55 ते 60 आहे. जोपर्यंत या क्षेत्रामध्ये तरुण पिढी येत नाही आणि तरुणाई शेतीत उतरत नाही तोपर्यंत कृषी क्षेत्राला आवश्यक असणारा जो वेग आहे तो वेग आम्ही निर्माण करून देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. आज परिस्थिती थोडी वेगळी आहे. एका शेतकऱ्याला मी विचारलं यंदा शेतात काय पेरलंय. तो काय बोलेनाच. म्हटलं गहू पेरलाय का. नाही, यंदा पाऊस कमी पडायची शक्यता आहे त्यामुळे गहू पेरलाच नाही. म्हटलं मग यंदा मका तरी लावलाय का. नाही, यंदा मक्यावर पण कीड पडायची शक्यता आहे म्हणून मकाही लावला नाही. मग म्हटलं यंदा शेतात केलं काय. नाही, म्हटलं धोकाच पत्करायला नको म्हणून काही केलंच नाही. अरे तू जर काही केलंच नाही तर तुला काय मिळणारच नाही. तू जर काय पेरलंच नाही तर तू उगवणारच काय. करणारे महत्वाचे असतात. करते असलात तरच पुढे जाता येतं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आपलं सगळ्यांचं कौतुक का आहे, आपण करते आहात. संकट येतच राहतात पण या संकटांना बाजूला सारून मी त्याच्या उरावर मात करून पुढे जाईन ही उर्मी घेऊन तुम्ही निघाला याचं महत्वाचं कौतुक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. सगळ्यात. नाहीतर बघा ना, संकट कमी आहेत का. कधी इतका पाऊस पडतो की सगळं पीक वाहून जातं. कधी इतका दुष्काळ पडतो की उभं पीक वाळून जातं. कधी सोन्यासारखं पीक येतं आणि पाखरं अलवार वरच्यावर सगळं खाऊन जातात. मोत्यासारखं डोलणारं पीक रातोरात चोर पळवून नेतात. पण शेतकरी कधी खचत नाही. शेतकरी निराश होत नाही. आता शेतीच नको, मी शेतीच करणार नाही असं शेतकरी कधी म्हणत नाही. ते कशाच्या बळावर. त्याच्या घरात फक्त पोतवर बियाणं असतं आणि तो सांगतो जोपर्यंत माझ्याकडं बियाणं आहे तोपर्यंत मला या जगातली कुठलीही शक्ती अडवू शकत नाही. एक काढलं तर 1000 उगवायची ताकद या शेतकऱ्याच्या मनगटात आहे की दुसऱ्या कुणातही नाही. ही सकारात्मकता जी शेतकऱ्यांकडे दिसते ना ती जगाच्या कुठल्याही क्षेत्रात नाही. हे सगळ्यात महत्वाचं. किती संकट येऊ दे, जून आला की तो पेरणीला तयार झालाच म्हणून समजा. हे मोठे पण सगळ्यात मोठं शेतकऱ्यांचं. कोरोनाच्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये सगळं जग ठप्प झालं पण 2 गोष्टी फक्त चालू होत्या. एक शेती आणि दुसरा शेतकरी. त्याला सुट्टीच नसते. सगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांना किमान रविवार तरी सुट्टीचा मिळतो. जगात एकमेव शेतकरी असा आहे ज्याला रविवारचीही सुट्टी नसते. बाप मरण पावला तर बापाच्या मड्यावर पांघरून घालून पेरायला जाणारी जात म्हणून शेतकऱ्याला मानलं जातं. इतकी कर्तव्यात कुसूर न करणारी आणि जबाबदारी पाळणारी. हे केवढं मोठं काम आपण करतो. विलक्षण आहे. एक शेतकरी संताप लावता, कंटाळ लावता, वैताग लावता, सततची संकट, उत्पन्नच मिळेना. शेवटी एका साधूकडे गेला. म्हटला सतत दुःख आहे, सुख नावाची गोष्टच आयुष्यात नाही, मला सुखाचा मंत्र द्या. साधू म्हटले तुला मी सुखाचा मंत्र देतो पण त्याच्या आधी तुला माझं एक काम करावं लागेल. म्हणे काय. म्हणजे पलीकडं माझे सगळे उंट बांधलेले आहेत. आजची रात्र तू त्या उंटांना पहारा द्यायचा. फक्त एकच अट आहे, जोपर्यंत सगळे उंट झोपत नाही तोपर्यंत तू झोपायचं नाही. एकदा सगळे उंट झोपले की मग तू निवांत झोप, मग माझी अडचण नाही. सकाळी मग तुला मी सुखाचा मंत्र देणार. तो शेतकरी म्हणला एवढंच ना, ठीक आहे तयार आहे, पण मंत्र देणार ना, देणार, ठीक आहे. तो रात्री उंटांच्या गोठ्यामध्ये पहारा करायला गेला. त्याला असं वाटलं की 9:30 वाजले, 10, 11, 12 वाजेपर्यंत
वाजेपर्यंत सगळे उंट झोपी जातील, मग आपणही निवांत झोपू. पण 11 वाजले, 12 वाजले, सगळे उंट जागे. 12:30ला एक उंट झोपला तर दुसरा उभाच आहे. आता तो झोपेल म्हणून हा वाट बघायला लागला. तो झोपला तोवर पहिला उठून उभा राहिला. आता तो उठतोय तोवर तिसरा झोपला, म्हणला बरं झालं. तिसरा झोपतोय तोवर दुसरा परत उठून उभा राहिला. अख्खी रात्र गेली. रात्रीत एकही क्षण असा आला नाही ज्या क्षणी सगळे उंट एकाच वेळी झोपले होते. सकाळ झाली. साधूंनी विचारलं, झोप व्यवस्थित झाली का? म्हणला कशाची झोप? कणभर डोळ्याला डोळा लागला नाही. म्हणे का? अहो अख्ख्या रात्रभर एकाच वेळी सगळे उंट कधीच झोपले नाही. हे झोपतंय तर दुसरं उठतंय, ते झोपतंय तर तिसरं उभा राहतंय, तिसरं उभा राहतंय तर चौथं उठतंय, चौथं उठतंय तर पहिलं परत उभा राहतंय. एक क्षणभर असं झालं नाही की सगळे उंट एकाच वेळी झोपले. साधू म्हटले, तू माझ्याकडे सुखाचा मंत्र मागायला आला होतास. तुझ्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे. या जगात कुठल्याही माणसाच्या वाट्याला असा क्षण कधीच येत नाही की त्याच्या पुढची सगळी संकट संपलीत. एक संकट संपतं तोपर्यंत दुसरं संकट उभा राहतं. ते खाली बसतंय तोपर्यंत तिसरं येतच राहतं. या संकटांच्या मालिकांना सामोरं जाऊन त्याच्याशी लढून भिडून पुढं जाणं याला आयुष्य असं म्हणतात. जे लढतात ते जिंकतात, जे लढतच नाही त्यांच्याकडे जिंकणं येतच नाही. त्यामुळे लढणं हा शेतकऱ्यांचा स्थायी भाव आहे. हे सगळ्यात महत्वाचं. आपण लढवय्ये आहात म्हणून आजचा हा आपला गौरव आहे. आपण संकटांशी 2 हात करता आहात म्हणून आपला हा गौरव आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची. आज जगाच्या बाजारपेठेत भारतीय शेती गेली. निर्यातीमध्ये भारत सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे आहे. ते आपल्या सगळ्यांच्या कर्तृत्वाच्या बळावर आहे. पण दुसरी महत्वाची गोष्ट त्याच वेळी आपल्याला पाहायला हवी. गेल्या 517 दिवसात 3900 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. रोज सरासरी 6 ते 7 शेतकरी आत्महत्या करतायत. हे चित्र सुद्धा अत्यंत वाईट पद्धतीचं आहे. असं का होतं? कशासाठी होतं? कशामुळं होतं? याचा विचारही आम्ही प्रामुख्यानं करायला हवा. ही सगळ्यात मोठी गरज आहे. आयडियल फाउंडेशनच्या वतीने ज्या पद्धतीनं आपण या देशामध्ये काम करता आहात, ज्या पद्धतीनं आपण पुढे जातात, मला खात्री आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण उद्याच्या भविष्यात कमी कमी होत जाईल. आणि एक दिवस या देशात एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही असा दिवस निश्चित उघडेल. कारण त्यासाठी जे करणं गरजेचं आहे त्या आयडियल फाउंडेशनच्या माध्यमानं देशभरात केलं जातंय. ही सगळ्यात महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे. खरं तर 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं. उन्यापुऱ्या 35 वर्षामध्ये 750 वर्षाचं पारतंत्र्य महाराजांनी हटवलं. जगाच्या पाठीवर सगळ्यात कमी कालावधीत घडलेली ही क्रांती आहे. 35 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलं. हे कशाच्या बळावर शक्य झालं? कुठला शेतकरी यशस्वी होतो? मी अनेक शेतकऱ्यांची मनोगत ऐकली. त्यांच्या यशाचं गणित काय आहे? जे 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, जे यशाचं सूत्र दिलं, तेच सूत्र आज आमच्या यशस्वी शेतकऱ्यांचं आहे. काय? 50 वर्षाचा आयुष्य महाराजांचं. पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असे महापुरुष जर या सृष्टीत कुणी जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. 50 वर्षात एकही घटना नाही, एकही नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, 10 नोव्हेंबर 1659 प्रतापगडावर महाराजांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. अफजल खानाचा कोतळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली. पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष. मग एका वर्षाच्या पिकासाठी आमच्या शेतकऱ्यानं किती नियोजन केलं पाहिजे? आम्ही करतो का? नियोजन कुणाला करता येतं? ज्याचा अभ्यास आहे त्याला. ॲबे करे नावाचा फ्रेंच प्रवासी चौच्या कार्यालयात पोहोचला. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं. पण परवाना काढता काढता त्याने महाराजांच्या अधिकाऱ्याला विचारलं, तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी, तुमच्या महाराजांची संपत्ती कमी, पण तरीही तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत. तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय?
आणि महाराजांचा अधिकारी सांगतोय आमच्या महाराजांच्या यशाचं कारण अभ्यास, विलक्षण अभ्यास. आमच्या महाराजांचा सगळा क्षेत्र प्रांताचा अभ्यास आहे. भूगोल महाराजांच्या नजरेत साठवलाय. इतिहास तोंडपाठ आहे. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, शेतीशास्त्र महाराजांना सारं माहिती आहे. साऱ्यांचा अभ्यास हे आमच्या महाराजांच्या यशाचं कारण आहे. शेजाऱ्यांना टोमॅटो केले म्हणून मी पण टोमॅटो केले तर खरंच मला उत्पन्न मिळेल का? कारण आधी माझा त्या अभ्यास किती आहे टोमॅटोचा, अभ्यास किती आहे माझ्या जमिनीचा, अभ्यास किती आहे माझ्या परिसराच्या भौगोलिक हवामानाचा, अभ्यास किती आहे माझा तिथल्या बाजारपेठेचा, अभ्यास किती आहे माझ्या साठवणुकीच्या केंद्राचा. माझा टोमॅटो ज्यावेळी बाजारात जाईल त्यावेळी त्याला भाव असेल का? नसेल तर मग मी काय करायचं? किती नियोजन आहे आमचं? अभ्यास. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा तुम्हाला यश येत. शेती तोट्याची जे म्हणतात ना त्यांना शेतीचा अभ्यासच नसतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. अभ्यासानं नियोजन करणारे शेतीमध्ये कधीच अपयशी ठरत नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती, सगळ्यात मोठी. हे नियोजन अत्यंत महत्वाचं. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याला सुरुवात केली. त्याच वेळी पहिला विचार काय केला? या देशात राज्य नव्हते असं नाही. विजयनगरचं राज्य होतं, देवगिरीचं साम्राज्य होतं, पण उद्ध्वस्त झालं. आपण सुद्धा स्वराज्य उभा करू, पण तेही कदाचित असंच उद्या नाही. हे स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे. आणि मग महाराजांनी पहिला विचार केला, स्वराज्याला धोका कुठून? काय पेरताय, काय लावताय? ते लावताना पहिला विचार करा, याला धोका कुठून? धोक्याचा आधी विचार करा आणि त्याची उत्तरं आधी शोधून ठेवा. मग तुमच्या पिकाला कुठल्याही पातळीवर धोका निर्माण होणार नाही. हे महाराजांनी सांगितलेलं सूत्र आहे. सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आधी धोका. आणि मग महाराजांच्या लक्षात आलं, महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. परवा मुंबईवर 26,000चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं. आधी विचार कर, काय करताय, उद्या काय होईल त्याची सगळी तयारी आधी असणं. काय काय शेतकऱ्यांना मी विचारतो, मग कसं काय नियोजन नाही केलंय ना? मग कुठं आहे? नाही, मनात 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 नियोजन काय? सगळे कष्ट केले हो, पण झाली गारपीट. मग अपार कष्ट केले तुम्ही, कशातही त्रुटी ठेवली नाही, पण पाऊसच पडला नाही. मग उत्तम पीक आलं पण भावच नाही. मग ह्याची उत्तर काय आहे? ही उत्तर आधी निर्माण करून ठेवणं म्हणजे आपल्या यशाचा मार्ग सुखरूप करणं. 350 वर्षापूर्वी महाराजांनी हे सांगितलं, सगळ्यात महत्वाचं. आणि महाराजांचा काळ कसा होता? आसमानी होती, सुलतानी कोसळली, दुष्काळ इतका भयान पडला होता की जगण्यासाठी माणसाची नजर मेल्या जनावराच्या प्रेतावर पडू लागली आणि भुकेपोटी बापाची नजर पोराच्या मांसावर जाऊ लागली. पण एवढी भयान परिस्थिती असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. हे शिवशाहीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. का? महाराजांनी नियोजनच इतक्या उत्तम पद्धतीचं केलं होतं की ही वेळ त्या काळच्या कुठल्याही शेतकऱ्यावर आली नाही. नियोजन काय आहे शेती? नियोजनाचे सुद्धा काही प्रकार पडलेत कृषी शास्त्रात. पहिला प्रकार आहे उत्पादन कार्यतंत्र, दुसरा प्रकार आहे बदल कार्यक्रम तंत्र, तिसरा प्रकार आहे वक्रता कार्यक्रम तंत्र, चौथा प्रकार आहे गतिमानता कार्यक्रम तंत्र आणि पाचवा प्रकार आहे फेरबदल कार्यक्रम तंत्र. ही नियोजनाचे प्रकार केलेत. या नियोजनानुसार जर तुमची शेती पुढे चालत राहिली तर तुम्हाला कुठलाही धोका नाही. हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य. पूर्ण पूर्ण पूर्णता पूर्ण हे सृष्टीच्या पूर्णत्वाचं सूत्र आहे. म्हणजे माती, वायू, जल, वनस्पती, पशुपक्षी आणि जीव हे परिमंडळ आहे सृष्टीचं. या परिमंडळाला जर तुम्ही धक्का लावला तर तुम्हाला शेतीत नुकसान न होणार. हे सगळ्यात महत्वाचं. हे परिमंडळ, हे सृष्टीचं चक्र सुखरूप ठेवायला हवं, त्याचं नियोजन करायला हवं. माती सुपीक आहे का, ती कसदार आहे का, पहिला विषय. पाणी कसं आहे, पुरेसा आहे का, पीएच किती आहे पाण्याचा, पाणी परीक्षण केलंय का, माती परीक्षणाबरोबर वायूची हवामानाची अवस्था काय आहे, बांधावर झाडं किती आहे. ज्या शेतकऱ्यांनी बांधावरची झाडं काढली त्यांच्या उत्पन्नात घट झाली
आणि ज्या शेतकऱ्यांनी बांधावर झाडांची गर्दी केली त्यांचं रानातलं उत्पन्न वाढलं. झाडं असतील तर पशु पक्षी येतील. किती पशु पक्षी तुमच्या रानात किलबिलाट करतात, किती जीव तुमच्या जमिनीत आहे. हे नियोजन आहे सृष्टीचं. शेतकरी म्हणून आम्ही ते करायला हवं, केलं पाहिजे. मला कौतुक या गोष्टीचं वाटलं आयडियल फाउंडेशनचं की आपण शेती क्षेत्रात काम करता आहातच, पण हा कार्यक्रम आपण वृक्ष संवर्धनासाठी समर्पित केला. ही झाडं का महत्वाची? बदलत्या जागतिक तापमानवाढीचा तोटा सगळ्यात जास्त कुणाला होतोय? तो शेतकऱ्यांना होतोय. हा बेफाम पाऊस सगळे पिकं वाहून टाकतो. नुकसान कुणाचं? शेतकऱ्यांचं आहे. पाऊसच न पडलं, नुकसान कुणाचं? शेतकऱ्यांचं आहे. प्रचंड तापमान वाढ, नुकसान कुणाचं? शेतकऱ्यांचं आहे. मग याच्या उत्तर सुद्धा शोधायची सगळ्यात मोठी जबाबदारी ही शेतकऱ्यांवर आहे. 50% लोकसंख्या शेती करते. देशातल्या 50% लोकांनी प्रत्येकी एक झाड जर लावलं तर भारताचं पर्यावरण निरोगी होईल. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. बाकीच्या कुणीतरी यावानी झाडं लावावी असं म्हणण्यापेक्षा 130 कोटी लोकसंख्येचा देश आहे. जर 70 कोटी लोकांनी झाडं लावली प्रत्येकी एक, तर 70 कोटी झाडं उभारली. या सगळ्या प्रश्नांवर आम्हाला उत्तर शोधता येईल. हा जो बेदरकार पाऊस पडतोय तो आम्हाला थांबवत नाही. तापमान वाढ आम्हाला होत आहे. सृष्टीला सगळ्यांची गरज आहे. आम्ही कार्बन डायऑक्साईड सोडतो, पण वनस्पती काय देतात आणि वनस्पती ऑक्सिजन देतात. मग आम्ही जिवंत आहोत म्हणून वनस्पती जिवंत आहे आणि वनस्पती जिवंत आहे. सगळ्यात महत्वाचा दुसरा मुद्दा अनेक शेतकरी अडचणी सांगतात, अनेक शेतकरी प्रश्न उभा करतात. पण मला कधी कधी प्रश्न पडतो, आमच्याकडे भुईमुग, आमचा शेतकरी डाळे उपटतो, भुईमुगाच्या शेंगा वेगळ्या करतो, पोत्यात भरतो आणि सरळ व्यापाऱ्याकडे नेऊन विकतो. कुणीतरी विचारतो कसा केला? 3000 भेटला. व्यापारी काय करतो? 4 मजूर बायका कामाला लावतो आणि यांनी दिलेल्या भुईमुगाच्या शेंगा त्यांच्याकडनं नुसत्या फोडून घेतो आणि त्याच्या शेंगात आलेले शेंगदाणे तो 6000 रुपये विकून टाकतो. जो शेंगदाणे विकत घेतो ते शेंगदाणे तो तेलाच्या कारखान्यात पाठवतो आणि आमच्या 3000 क्विंटल विकलेल्या भुईमुगाच्या शेंगातून 12,000 रुपयानं त्याचं शेंगदाणा तेल विकलं जातं. आम्हीच बाजारात 10,000 असतो, 1 किलो द्या. अरे तुला 3च मिळाले, त्यांना 12 मिळाले. स्वतःच्या पिकाचं मूल्यवर्धन करायची जबाबदारी ही शेतकऱ्यांनी स्वीकारली पाहिजे. नुसतं उत्पादन करू नका, उत्पादनानंतर प्रक्रियेकडे सुद्धा जर आम्हाला बघता आलं. शेतकरी नको, तुम्ही व्यवसायच म्हणून शेती केली पाहिजे, उद्योग म्हणूनच त्याच्याकडे बघितलं पाहिजे, व्यापारी म्हणूनच तुम्ही शेतात काम केलं पाहिजे, तरच तुमची शेती नफ्यात येईल. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. सगळ्यात 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी काय केलं? स्वराज्याचं अवलंबित्वच संपून टाकलं. कारण महाराजांना माहिती आहे जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात ती केव्हाही ढासळतात आणि जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. शेती आणि शेतकरी जर नफ्यात यायचं असेल तर पहिली गोष्ट आहे शेती आणि शेतकऱ्याचं दुसऱ्यावरचं अवलंबित्व संपलंच पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. शेतकरी अवलंबून नको, कुणावरही नको. हे सगळ्यात महत्वाचं. उत्पादन आम्हीच केलं पाहिजे, मार्केट आम्हीच शोधलं पाहिजे, प्रक्रिया उद्योग आम्हीच उभारले पाहिजे. तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहाल, तुम्ही संपून जाल. त्यामुळे येणारा काळ नुसता शेतकरी बनवून घेण्याचा नव्हे तर व्यापारी बनण्याचा आहे. हे पहिलं लक्षात असू द्या. पर्याय निर्माण करायला शिकलं पाहिजे. आम्ही भुईमुगाच्या शेंगाला भाव नाही, शेंगदाणे करू. शेंगदाण्याला भाव नाही, शेंगदाणा तेल करू. पर्याय निर्माण करा. महाराजांच्या यशाचं सगळ्यात मोठं कारण काय आहे? पर्याय 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 निर्माण करणं. बस. म्हणजे शेतीच्या नियोजनात एक फेरबदल कार्यक्रम तंत्र आहे. फेरबदल म्हणजे बदल करा, सतत बदल करा. एकच पीक एका जमिनीत वारंवार घेतलं तर जमिनीचा कसरत जातो. बदल करा. हे बदल तंत्र फार महत्वाचं आहे. त्यालाच आम्ही पर्याय निर्माण करणं म्हणतो. पर्याय निर्माण करणं. 40,000ची फौज करून अफजल खाना महाराजांनी तानाजीला सांगितलं, तान्हा आपलं सैन्य गोळा करा. तानाजी कामाला लागले, सैन्य गोळा झालं. महाराजांनी विचारलं, तान्हा किती झाले? आणि तानाजी म्हणाले, जी 7,500. 7,500? अरे खानाचे 40,000 आहे. महाराज आपले एवढेच. आणि पण खान 40,000 फौजांशी आहे. महाराज होती नव्हती तेवढी सगळी गोळा करून आणल्या. रानावनातली डोंगर घरातले घोरामागचे पण धरून आणल्या. आपली एवढीच, आपली ह्याच्यापेक्षा वाढूच शकत नाही.
आता आपले 7.5 खानाचे 40,000. बघ महाराज असं म्हटले का, त्यांचे 40,000 आपले 7.5 डिपॉझिट पण राहणार नाही. कशा तसा तो कैदी म्हटला, महाराज मरणारा माणूस खोटा नाही. त्या जगात आपण एकमेव राजे ज्याच्याकडे उठणारा घोडा आहे. राजा म्हणला, त्या जगात आपण एकमेव राजे ज्याच्याकडे उठणारा घोडा आहे. राजा म्हणला, तो होईल का? मग राजाला खोटं का सांगितलंस? हे बघ, तू तुझं काय मिळवायचं आहे ठरवून घ्या. झेपावत जा ध्येयाच्या दिशेनं. झेपावता येत नाही, उड्या मारत जा. उड्या मारता येत नाही, पळत जा. पळता येत नाही, चालत जा. चालता येत नाही, रांगत जा. पण जा. जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत पुढे जात राहा. पुढे यशच तर स्वागताला उभा असतात. दुसरं काय? जे थांबतात ते संपतात. तुम्ही पराभूत झाला म्हणजे हरला असं होत नाही. तुम्ही प्रयत्न करणं सोडून देता तेव्हा तुम्ही हरता. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. काय काय लोकांचं कसं आहे, आल्याला मागच्या वेळी 70,000 म्हटलं सगळे आलेकरीच झाले. आले 20,000वर की परत आता 10 वर्ष नाव काढायचं नाही. क्षेत्र कुठलंही असू द्या, एक गोष्ट किमान सातत्यानं तुम्ही 3 वर्ष करायला हवी. 3 वर्ष, नफा होऊ दे, तोटा होऊ दे, काय व्हायचं ते होऊ दे, पण 3 वर्ष तुम्ही करायलाच हवी. ती काळी माती इतकी दयाळू आहे की 3 वर्षाचा तोटा ती 4थ्या वर्षी भरून काढते. म्हणजे काढते. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. फक्त टिकून राहायला हवं, थांबून राहायला हवं. बस पर्याय निर्माण करा. हे नाही ते नाही ते ते नाही ते, पण पुढे जात राहा. बस अडचण काहीच नाही. सगळ्यात आणि काय अशक्य असते हो तुम्हाला माहिती आहे? 1979 साली आसाममध्ये प्रचंड महापूर आला. इतका महापूर आला की त्या महापुरानं सगळी जमीनच खरवडून काढली. झाडा झुडपं तर सगळी वाहून गेली. झाडा झुडपांबरोबर पक्षी गेले. कधी हिरवगार असणारा ते भाग, पक्षू प्राण्यांच्या किलबिलतानं कानावर मंजूळ स्वर निनादू देणारं ते क्षेत्र उद्ध्वस्त झालं. खडकं दिसायला लागली खालची, नुसती पाण्याची रेती. आणि त्या आसाम मधल्या जरीहोट जिल्ह्यातल्या कुकेळामुख नावाच्या गावात एक 16 वर्षाचा पोरगा होता. त्यानं ते सगळं दृश्य बघितलं आणि त्याच्या लक्षात मनुष्य जिवंत राहायचं असेल तर इथं परत झाडं उभा राहिली पाहिजेत. झाडं उभा राहिली तर इथं पशुपक्षी येतील, तर सृष्टीचं परिमंडळ पूर्ण होईल. नाहीतर काही खरं नाही. उद्याचा भविष्याचा धोका त्यांनी जाणला. झाडं लावायलाच हवी. तो सरळ स्वतःच्या गावच्या ग्रामपंचायतीत गेला. सरपंचांना सांगितलं, सरपंची सगळी जमीन खरवडून नेली महापुराने. हिरवं पान दिसत नाही, पशुपक्षी तर लाभ. सरपंची आपण सगळे मिळून झाडं लावू. सरपंच म्हटले, डोक्यावर पडलाय काय? सोपं आहे का काम ते? सरकारी मदतीशिवाय आपण ते करू शकत नाही. हा 16 वर्षाचा पोरगा वन खात्याकडे गेला, झाडं लावायला हवी. वन खातं म्हटलं, ते आम्हाला शक्य नाही, पण आम्ही तुझे हात बांधलेले नाही, तू ते करू शकतोस. ते 16 वर्षाचं पोरग मनात एक उर्मी घेऊन पेटून उभा राहील. कुणी नाही येत ना, मी एकटा उभा राहील. दुसऱ्या दिवशी हातात कुदळ फावडं घेतलं आणि 20 रोपं घेऊन ते त्या खरवडलेल्या जमिनीत पोहोचलं. 20 खड्डे काढले, 20 झाडं लावली. 1980 पासून त्याचा क्रम चालू झाला. 80 पासून आज 44 वर्ष झाली. ते 16 वर्षाचं पोरग अजूनही झाडं लावत आहे. तब्बल 1360 एकरवर त्यांनी 4 करोड झाडं लावलीत आणि तब्बल तो संपूर्ण परिसर अफाट जंगल म्हणून त्या एका माणसाने विस्तीर्ण केलाय. काही दिवसापूर्वी एक पत्रकार आसाममध्ये गेल्यावर त्याला त्या जंगलाची माहिती मिळाली आणि तो पत्रकार त्या जंगलामध्ये पोहोचला. एका माणसानं उभा केलेलं जंगल म्हणून त्या जंगलाला त्या सरकारनं नाव दिलंय मोलाईचं जंगल. त्या 16 वर्षाच्या मुलाचं नाव होतं जाधव मोलाई पयांग. 1360 एकरवर एकट्या मुलानं उभा केलेलं हे जंगल आहे. एकट्या मुलानं. या मुलाचा सत्कार राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मभूषण पुरस्कार देऊन केला. दी फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया असा गौरव त्या जाधव मोलाई पयांगचा झाला. एवढंच नव्हे, मेक्सिकोच्या राष्ट्रपतींनी त्याला बोलावणं ठरलं आणि मेक्सिकोमध्ये 8 लाख हेक्टरवर झाडं लावायची जबाबदारी या आसाम मधल्या जाधव मोलाई पयांगवर सोपवली आहे. प्रकृतीचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. निसर्ग राखणं ही आपली जबाबदारी आहे. निसर्ग आपल्याला भरभरून देतोय, आपण निसर्गाला दिलं पाहिजे, ही आपली सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. आयडियल फाउंडेशन त्याच वाटेवर चाललं.
हा निसर्ग जपण्याचं, शेती आणि शेतकरी जपण्याचं, त्यांना वैभवी शिखरावर नेण्याचं काम आयडियल फाउंडेशन करत आहे. त्यांच्या या कार्याला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्या पुरस्कार्थी शेतकऱ्यांचं मनपूर्वक कौतुक आणि मनपूर्वक अभिनंदन करतो. पुढच्या काळासाठी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. मला खात्री आहे भारत कृषी क्षेत्रामध्ये, शेती क्षेत्रामध्ये जगात अव्वल ठरेल. खरं तर इस्रायल सारखा पाऊस न पडणारा देश, पण ही माणसं हरली नाहीत. पाणी नसताना सुद्धा त्या इस्रायलमध्ये जेवढं उपलब्ध होतं त्या पाण्याचा त्यांनी वापर केला आणि त्या वापरावर इस्रायलनं जलसिंचनाच्या नव्या पद्धती शोधून काढल्या. पाऊस न पडणाऱ्या इस्रायलची सिंचन योजना अफाट पाऊस पडणाऱ्या भारतामध्ये राबवली जाऊ लागली आणि आज आमच्याकडं ड्रीप इरिगेशन, स्प्रिंकलर या इस्रायल निर्मित गोष्टींनी आमची शेती पाण्याखाली आली. म्हणजे जिथं पाणी पडत नाही ते इस्रायल शोध लावतं आणि जिथं अफाट पाऊस आहे तिथं ते वापरलं जातं. सुदान नावाचा एक देश आहे जिथं पाऊसच पडत नाही, जमिनीत काही उगवतच नाही, पण ती माणसं निराश नाही झाली, ती माणसं हरली नाही. त्यांनी विचार केला इथं जमिनीत दुसरं काही उगवत नाही, मग उगवतं तरी काय, तर काटेरी बाबड्या, बाबड्यांना येतं काय, डिंक. तो डिंक सुद्धा गरजेचा आहे. त्या सुदान मधल्या सगळ्या नागरिकांनी एकच व्यवसाय सुरू केला, बाबडी लावायच्या, बाबडीवरचा डिंक निर्माण करायचा आणि तो डिंक सगळ्या जगभर वितरित करायचा. सुदान या देशाची अर्थव्यवस्था तिथल्या बाबडीला येणाऱ्या डिंकावर चालते. हे आम्ही लक्षात घ्यायला हवं. जे आहे ते ओळखायला शिकला पाहिजे, जे आहे त्याचा योग्य वापर करता आला पाहिजे आणि ते जगभर आम्हाला पोहोचवता आलं पाहिजे, तर निश्चितपणे आम्हाला पुढे जाता येईल. खरं तर या भागामध्ये द्राक्ष उत्तम होतात, पण द्राक्षावर फवारले जाणारे औषध या देशात तयार होतात. इथल्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च जर कमी करायचा असेल तर परदेशातनं येणारी ही औषध थांबवून आमच्या तरुणांना संशोधनासाठी प्रेरित करणं आणि याच देशामध्ये ही औषधं विकसित करणं, अशा गोष्टी जर आम्ही केल्या तर निश्चितपणे उत्पादन खर्च आमचा कमी होऊ शकतो. खरं तर कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पन्न कसं घ्यावं, कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळवावं, या पद्धतीचं ज्ञान अनुभवाने येतं. आपण अनुभवी आहात. आपल्या अनुभवाचा वापर उद्याच्या पिढीसाठी होईल आणि मला खात्री आहे की उद्याची पिढी, आता काही अनेक लोक आहेत परदेशातल्या नोकऱ्या सोडून इथं येऊन शेती करतात. ही सगळ्यात मोठी आनंदाची आणि महत्वाची गोष्ट आहे. शाश्वत शेती आहे आणि शाश्वत फक्त शेतकरी आहे. हा जगाचा पोशिंदा म्हणून आपण काम करत आहात. आपल्या सगळ्यांना मनपूर्वक त्यासाठी शुभेच्छा देतो. खरं तर बराच वेळ आपण ऐकत आहात, बऱ्याच लोकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. खरं बोललं तर बरं वाटत नाही, बरं बोललं तर खरं वाटत नाही, त्यामुळे नंतर खरबर व्हायची शक्यता सुद्धा प्रचंड असते. एका वक्त्याचं भाषण असंच लांबलं, इतकं लांबलं, इतकं लांबलं, इतकं लांबलं की तुम्ही कसं काय बसून राहिलाय तो मला प्रश्नच पडलाय. पण त्या वक्त्याच्या पुढची सगळी माणसं उठून गेली. 2 माणसं मात्र फेविकॉलनं चिटकवल्यासारखी चिटकून बसलेली. वक्ता बोलता बोलता म्हणाला, खरे श्रोते तुम्ही, खरे रसिक तुम्ही. सगळी उठून गेली, पण तुम्ही काय जागेवरनं हल्ला नाही, मांडलं तुम्हाला. तर समोरचा माणूस म्हणला, तुमचं ऐकायला थांबलोय अशातला भाग नाही. तुम्ही ज्या सतरंजीवर उभा आहे ती सतरंजी आमची आहे. एकदाच उरका म्हणजे आपलं जायला मोकळं झालं. आता तुमचे पाय कशात अडकलेत ते अजून पुरस्कार वितरणाचा सोहळा संयोजकांनी काही घेतलेलाच नाही. पण दुसऱ्या एका वक्त्याचं भाषण असंच लांबलं, इतकं लांबलं, इतकं लांबलं, इतकं लांबलं की मगाशी दोघं तरी थांबलेले, याच्या भाषणाला एक जणच थांबला. वक्ता बोलता बोलता म्हणाला, खरे श्रोते तुम्ही, सगळी उठून गेली पण तुम्ही काय जागेवरनं हल्ला नाही, मांडलं तुम्हाला. तसा पुढचा बसलेला म्हटला, तुमचा ऐकायला थांबलोय अशातला भाग नाही, तुमच्या नंतर बोलणारा वक्ता मी आहे म्हणून मगापासून बसलोय. मला वाटतंय बऱ्यापैकी झालेले आहेत, फक्त कुलगुरू साहेब आता राहिले. पण तिसऱ्या वक्त्याचं भाषण असंच लांबलं, इतकं लांबलं, इतकं लांबलं की मगाशी दोघं एक जण तरी थांबलेले, पण याच्या पुढे एकही थांबला नाही. तरी पट्ट्या बोलायचं थांबेना. मग मगाशी ऐकायला आलेला आता घरात गेलेला आणि बायकोनं कोथिंबिरीची चुड्या आणायला बाजारात पाठवलेला एक सद्ग्रस्त पुढनं निघाला होता. त्याला वक्त्यानं बघितलं आणि बघितल्या म्हणाला, वाटलंच मला तुम्ही परत याल, खरे श्रोते तुम्ही. तसा निघालेला म्हटला, तुमचा ऐकायला आलोय अशातला भाग नाही, बायकोनं कोथिंबीर आणायला सांगितलंय म्हणून बाजारात निघालोय, पण आता बास की राव, इतकं बोलायचं असतं का. तसा वक्ता म्हणाला, हातात घड्याळ नसल्यामुळे जरा माझी अडचण झाली. तो म्हणला, घड्याळाचं जाऊ द्यावं पण भिंतीवरचं कॅलेंडर तरी बघायचं राव. पान उलटायची पाळी आली तरी चाललंयच.
पण तरी वक्त्याचं काही गणित जोडे ना, त्याचं आपलं बोलणं चालूच आहे आणि वक्ता काही थांबायचं नावच घेईना. हे बघितल्यावर मात्र अशीच पूर्ण 4-2 माणसं काट्या फिरवत येताना त्याला दिसली आणि जशी काट्या फिरवत येणारी माणसं बघितली, वक्ता म्हणला आता जागेवर थांबतो. एक शब्द पुढे बोलत नाही, पण नको काट्या बिट्यात असलं काही, अजिबात बोलत नाही, थांबतोच आता इथं. पण ती माणसं पुढंच यायला लागली. तसा वक्ता परत म्हणला, सांगितलं ना नाही आता काय बोलत, थांबतो इथंच, अजिबात पुढे बोलत नाही. माणसं पुढं त्यांनी परत सांगितलं, अहो खरंच सांगतोय, आता अजिबात पुढे बोलत नाही, थांबतो आता, नका काट्या बिट्यात असलं काय. तशी ती काट्या फिरवत येणारी माणसं म्हणली, नाही नाही तुमचं चालू राहू द्या, तुम्हाला मी काही करणार नाही. तुम्हाला इथं कुणी आणलंय त्यांना आम्ही शोधतोय. तर आता मला इथं आणणारी माणसं इथंच आहेत. काय हिशोब असला तर तुमचा तुम्ही बघून घ्या. तूर्त मला रजा द्या. धन्यवाद.